गावागावातील मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा या मागणीसाठी आज अमरावतीत हजारो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले. अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. आमच्या मराठी शाळा वाचल्याच पाहिजेत अशा घोषणांनी आज संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. ग्रामीण आणि दुर्गम भागातील ज्या शाळांमध्ये मुलांची संख्या कमी आहे त्या शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे, परंतु यामुळे गरीब मुलांचे शिक्षण कायमचे थांबेल अशी भीती पालकांनी यावेळी व्यक्त केली. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. शाळा बंद करण्यापेक्षा तिथे कायमस्वरूपी शिक्षक भरा आणि चांगल्या शैक्षणिक सुविधा द्या अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे. सरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, सर्व शाळांना आधुनिक सोयी द्याव्यात आणि शिक्षणासाठी सरकारी उत्पन्नातील 6% निधी राखून ठेवावा अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. जर शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाने की महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 18,000 महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय विद्यार्थी विरोधी असून सामान्य माणसांनी जर मराठी शाळा बंद पडल्या तर त्यांनी शिकावं कुठं, हा गंभीर प्रश्न आज जनसामान्यापुढे ठेपलेला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणाची चळवळ चालू केली, त्यांनी सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी संघर्ष केला. आज त्याच महाराष्ट्रामध्ये मात्र हे महाराष्ट्राचे जे फडणवीस सरकार आहे ते सरकार मराठी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेत आहे तो निर्णय आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आमची मागणी आहे की शासनाने जो 18,000 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनद्वारे आणि विद्यार्थी आणि पालकांद्वारे ही लढाई आम्ही अशीच चालू ठेवू आणि या सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही झुकणार नाही. आमची रस्त्यावरची लढाई ही अशीच चालू राहील. आतापर्यंत कोणत्या शाळा बंद नाही झाल्या? बऱ्याचशा झाल्या. हा, आणखी एक सांगायचं की अमरावती जिल्ह्यातील 225 पेक्षा शाळा या बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा शाळा या बंद झालेल्या आहेत. या मोर्चापूर्वी आम्ही ज्या अमरावती जिल्ह्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या 225 शाळा आहे त्या बऱ्याचशा शाळांमध्ये जाऊन आम्ही भेट दिली. तिथली परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि तिथे जर त्या मला सांगा तर त्या गावाचा लोकसंख्या दरच कमी असेल, जन्मदरच कमी असेल तर तिथे पटसंख्या कशी वाढणार? हे सरकार म्हणते पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करणार. मला सांगा, जर पटसंख्येच्या नावाखाली त्या गावातील तुम्ही जर शाळा बंद केली तर त्या विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठे? म्हणजे हे सरकार त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा घाट घालत आहे आणि AISF या विरोधात आतापर्यंत ही लढत होती, लढत राहील आणि यापुढेही सरकारला जोपर्यंत हा निर्णय मागे घेणार नाही शाळा बंद करण्याचा तोपर्यंत AISF लढत राहील.